या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जीवघेणी हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्यात आला. या आदेशानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली. शिरोली MIDC पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सराईत गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई करण्यात आली. या टोळीचा प्रमुख विनय सुकुमार लाड उर्फ कोळी विलासनगर शिरोली असून त्याच्यासह अनिकेत सुकुमार लाड उर्फ कोळी, आशिष लक्ष्मण वाडकर, श्रीकांत महादेव कोळी माळवाडी शिरोली, राहुल उर्फ आकाश ईश्वर आयवळे या 5 जणांचा समावेश आहे. या आरोपींवर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याचे गंभीर आरोप होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यातही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय. TV नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.